मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. जाधव संकुल ग्रुपच्या वतीने अपंग व्यक्तीस सायकल भेट. प्रभाग क्रमांक 26 मधील विराटनगर या परिसरातील सोमनाथ विठ्ठल सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून अपंग झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम जाधव संकुल ग्रुपने केले आहे. सोमनाथ सोनवणे यांची नस दाबल्यामुळे अचानक अपंग झाले होते. त्यांना चालणे फिरणे मुश्किल झाले होते. निवडणूक प्रचारादरम्यान प्रभागाच्या नगरसेविका सौ नैना निलेश जाधव यांनी सोमनाथ सोनवणे यांना आश्वासन दिले होते. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी सोनवणे यांना सायकल भेट देणार असे सौ नैना निलेश जाधव यांनी त्यांना सांगितले होते. निवडणूक झाली, निकाल लागला, नैना जाधव या विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी सोनवणे यांना दिलेला शब्द तात्काळ पाळला आणि आज सायंकाळी 6 वाजता विराटनगर परिसरातील अपंग व्यक्ती सोमनाथ सोनवणे यांना सायकल भेट दिली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम जाधव संकुल ग्रुपने केले आहे. सामाजिक कार्यात जाधव संकुल ग्रुप नेहमी कार्यरत असतो. जाधव संकुल ग्रुपचे नाशिक शहरामध्ये मोठे सामाजिक कार्य आहे. ही सायकल भेट देतेवेळी नगरसेविका सौ नैनाताई जाधव, माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदुशेठ जाधव, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव यांच्यासह हरीश थोरात, भिकाजी सोनवणे तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ज्या वेळेला मी सोनवणे काकांना हातगाडीवर बसलेलं बघितलं त्यावेळेला मनाला एक खंत वाटली आणि मी काकांजवळ प्रचार करताना ज्यावेळेला त्यांच्याजवळ मी आस्थेने बोलायला गेली त्यावेळेला काकांना विचारलं, काका पायाला काय झालं? तर काकांनी मला त्यांचा जो 1 वर्षांपूर्वी जो त्यांच्या पायाच्या नसेला प्रॉब्लेम येऊन त्यांचा पाय जो काढावा लागला त्याबद्दल माहिती दिली. आणि मग मी काकांना विचारलं, काका तुम्ही नेहमी एकच जागेवर बसून असता का? काका म्हणे हो, मी एकाच जागेवर बसून असतो. मग ते जरा मनाला कुठेतरी खंत वाटली. काकांना म्हटलं, माझं इलेक्शन ही गोष्ट खूप वेगळी आहे, पण ह्या इलेक्शनच्या नंतर मी ज्या वेळेला मी फ्री होईल त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत नक्की करेन. तर मग मनाला त्या गोष्टीची खंत असताना रात्रीच मी पप्पांशी बोलली आणि पप्पा आणि मी ज्यावेळेला आम्ही ही सायकल बघायला गेलो त्यावेळेला म्हटलं नाही पप्पा त्यांना ह्या सायकलवर व्यवस्थित फिरता येईल असं पप्पांचं आणि माझं बोलणं झालं. आणि नक्कीच आम्ही हा विचार करून विचार केला की त्यांना सायकलवर प्रत्येक ठिकाणी जाता येईल, त्यांचा छोटा मोठा व्यवसाय करता येईल, त्यांना मंदिरात जाता येईल, पूजेच्या ठिकाणी जाता येईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतील. हा विचार करून हा विचार मनात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी हे छोटंसं गिफ्ट देण्याचं ह्या जाधव परिवाराने ठरवलं. त्यांना पुढच्या ह्या वाटचालीस त्यांना इकडे तिकडे फिरता यावं ह्यासाठी त्यांना खूप खूप आम्ही मनापासून सदिच्छा देतो की शुभेच्छा देतो की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाता यावं, फिरता यावं, बसता यावं, बोलता यावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या व्हाव्या हीच एक जाधव परिवाराची इच्छा आहे. त्यासाठी मी काकांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आज आमच्या विराट संकुलमधील रहिवासी सोनवणे यांचा खऱ्या अर्थाने या रोडवर चहाचा व्यवसाय करत असताना त्यांना 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी अचानक त्यांची पायाची नस बंद पडली आणि कालांतराने त्यांना डॉक्टरनी सांगितलं की आपला एक पाय काढून टाकावा लागेल आणि त्या हिशोबाने डॉक्टरनी त्यांचा पाय उलट 6-7 महिन्यापूर्वी त्यांचा पाय काढला आणि त्यामुळे ते अपंग झाले असे आम्हाला वाटायला लागले. आणि ज्यावेळी ते एकाच ठिकाणी कॉर्नरला बसत होते आणि येण्या जाण्याचा रस्तासुद्धा माझा हात असल्यामुळे कायम ते मला वर हात करायचे, नमस्कार घालायचे. आणि मी त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस काही मदत लागली तर तुम्ही कधी हात थांबून आम्हाला सांगा की आपल्याला आपला मीडियम पाय बर्फाचा असेल तरी आम्हाला सांगा, आपलं ते तुमचा रेडियम जो पाय तो सुद्धा आपण बसवण्याचा प्रयत्न करू. परंतु आज जाधव संकुल परिवाराने हा जो त्यांना जी 3 चाकी सायकल दिली त्यामुळे त्यांनी तर सांगितलेलं आहे सायकल दिल्यामुळे मला कुठं जाता येईल.
मला वाटतं नक्कीच त्यांना कुठंतरी त्याच्या शरीरांची हालचाल झाल्याशिवाय राहणार नाही. ते अनेक रुपये असे कुठंतरी व्यवसाय करतील, दान धर्म करतील आणि कुठंतरी मंदिरात जातील. त्यामुळे मी त्यांना खऱ्या अर्थाने परत एकदा शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं जीवन जगावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 1 वर्षापासून एका जागेवर बसलेलो होतो आणि जाधव परिवाराने आत्तापर्यंत जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी कधीही निम्म्या रात्री गेलं त्यांच्याकडे तर त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. तर मी 1 वर्षापासून एका जागेवर बसलो होतो. नैनाताईंनी मला बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं का काका तुम्हाला मी आता एका जागेवर बसून देणार नाही, मी तुम्हाला आता मारुतीच्या मंदिरात जाता येईल, गणपतीच्या मंदिरात जाता येईल, सामाजिक कार्यक्रमात तुम्हाला हजर राहता येईल, हे असं त्यांनी मला वचन दिलं होतं. आणि आज त्यांनी ते वचन आज या दिवशी त्यांनी ते पाळलेलं आहे. मी जाधव परिवाराचा आहे ना खूप ऋणी आहे. आणि त्यांचं विराट संकुलमध्ये 9 नंबरमध्ये 30 वर्षापासून त्यांचं असं कार्य आहे का गोरगरिबांसाठी 1 लाख रुपयामध्ये त्यांनी आत्तापर्यंत 1 लाख रुपयामध्ये घरं दिलेले आहे. ज्यांचे घरं होणार नव्हते, आयुष्यभर घराचं स्वप्न त्याचं अपुरं राहणार होतं, त्या परिवाराने 1 लाखामध्ये त्यांनी त्यावेळी 2003 साली त्यांनी गोरगरिबांसाठी 1 लाखाची स्कीम काढून गोरगरिबांसाठी त्यांनी खूप मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. आणि आज कोणी गरीब आला तर तो स्वतः माझं घर म्हणतोय. आणि नंदूसेठ मधुसेठ यांनी आमच्यासाठी हा प्रोग्राम राबवून आम्हाला 1 लाख रुपयात घर दिलेलं आहे. आणि मी 1 वर्षापासून असा बसलेलो होतो. जाधव परिवारानेच आज मला कुठेही हिंडता येईल अशी त्यांनी व्यवस्था करून दिली. मी त्यांचे ना आभार मानतो. बस एवढंच बोलतो. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.